बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची पहिली फायनलिस्ट मिळाली, ती म्हणजे तन्वी कोलते। तिकीट टू फिनाले टास्कमध्ये तन्वीने बाजी मारली। जबरदस्त खेळून तिने तिकीट टू फिनाले जिंकलं। आता बिग बॉस मराठी सीझनच्या टॉप 5 मध्ये जाणारे इतर 4 सदस्य कोणते असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। त्यापैकीच तन्वी कोलतेनंतर दुसरा फायनलिस्ट झाल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे। सध्या बिग बॉसच्या घरात एकूण 7 सदस्य आहेत। यामध्ये तन्वी, अनुश्री, राकेश, दीपाली, रेवा, विशाल आणि राखी यांचा समावेश आहे। एकूण 7 पैकी 5 सदस्य नॉमिनेट झाले आहेत। यात अनुश्री, राकेश, दीपाली, विशाल, राखी यांचा समावेश आहे। विशालला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे। एकूण 7 पैकी 5 सदस्य नॉमिनेट आहेत, तर तन्वी ही फायनलमध्ये अगोदरच गेली आहे। आता घरात उरला तो एक स्पर्धक, ती म्हणजे रेवा, जी या सीझनची शेवटची कॅप्टनही होती। रेवा नॉमिनेटही झालेली नाहीये, त्यामुळे तन्वी नंतर टॉप 5 मध्ये जाणारी किंवा दुसरी फायनलिस्ट ही रेवा असणार आहे। दरम्यान बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनच्या ग्रँड फिनालेसाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत। 19 एप्रिलला बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा होणार आहे। तर तुम्हाला काय वाटतं, बिग बॉस मराठीचे टॉप 5 स्पर्धक कोण असतील? कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।